मंडळी नमस्कार. आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत. आंबेगाव तालुक्यातील वळती गावाजवळील सुंबरजाई परिसरातून एक मोठी आणि दिलासादायक बातमी आता समोर आली आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण करणारी बिबट मादी अखेर वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाली. नेमके काय घडले पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वळती गावाच्या पूर्वेला असलेल्या सुंबरजाई परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू होता. ऊसाच्या शेतात बिबट्यांच्या डरकाळ्या, पावलांचे ठसे आणि वारंवार होणारे दर्शन यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या भीतीच्या छायेत वावरत होता. स्थानिक शेतकरी सुनील डुकरे यांना अनेक वेळा बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी ही माहिती शेजारील शेतकरी धोंडीभाऊ भोर यांना दिली. त्यानंतर वन विभागाशी संपर्क साधला. वन विभागाने तातडीने कारवाई करत सुनील डुकरे यांच्या शेतात पिंजरा लावला आणि तब्बल 5 दिवसांच्या प्रयत्नानंतर आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास सुमारे 5 ते 6 वर्षांची बिबट मादी पिंजऱ्यात अडकली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट मादीला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले. वनरक्षक बालाजी पोत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार जेरबंद करण्यात आलेली बिबट मादी ही 5 ते 6 वर्ष वयाची आहे. तिला प्रथम अवसरी उद्यान येथे प्राथमिक उपचार करण्यात येणार असून त्यानंतर तिला जुन्नर तालुक्यातील माणिकडो येथे बिबट निवारा केंद्रात हलवण्यात येणार आहे. या कारवाईनंतर सुंबरजाई आणि वळती परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. अनेक दिवसांपासून भीतीच्या वातावरणात शेतीची कामे करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वन विभागाने नागरिकांना जंगल परिसरात किंवा भागडेश्वर डोंगर परिसरात शेतात वावरताना सतर्क राहण्याचे आणि बिबट्याचा वावर दिसल्यास तात्काळ वन विभागाला माहिती देण्याचे आवाहन केले आहे. धन्यवाद. मंडळी नमस्कार. आपण आंबेगाव तालुक्यातील वळती गावच्या पूर्वेला जो सुंबरजाई परिसर आहे त्या परिसरात आले. त्या परिसरात आज सकाळी एक बिबट मादी जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. स्थानिक शेतकरी सुनील डुकरे आपल्या समवेत आहेत. काय झालं साहेब सकाळी नेमकं? सकाळी म्हणजे काल भाऊ इथं वावर फनायला आलता. वावर फनून वगैरे गेला. तो डापा पाडला. याचा पिंजरा लावला होता 4-5 दिवस झाले. तो डापा पाडला तर भावाला वाटलं वाघ त्याच्यामध्ये गेला. भावाने बघितलं काय वाघ त्याच्यामध्ये नव्हता. तो डापा तसा राहिला. मग ते धोंडीभाऊ शेटची इथली माणसं ठाकरे समाजाची माणसं आपल्या ऊसाच्या खालून तांपे केलेली ते नंतर संध्याकाळी 5 वाजता आले. तो डापा वर केला. तो कोंबड्याला धान्य टाकलं, पाणी ठेवलं. पण तो रात्री 1-2च्या सुमारात तो वाघ त्या पिंजऱ्यामध्ये अडकल्यावरती सकाळी कुमार माळी म्हणून त्यांनी मला सकाळी झोपत होतो ते 6 वाजता फोन केला. मला आप्पा वाघ पिंजऱ्यामध्ये अडकलाय, तुम्ही लवकर वरती या. मग मी सकाळी 6 वाजताची आलो डोंगराला. तर वाघ त्याच्यामध्ये आम्हाला गावला. तुम्हाला किती दिवसापासून वाघाचं दर्शन होते? वाघाचं दर्शन म्हणजे 4-5 वर्ष झाली वाघाला. पहिला मी आता 2 वर्ष झाली खाली ऊसत होता. त्या ऊसामधून धनगराची बकरी आलती ना, त्यावेळेस तो डरकाळ्या फोडायचा. डरकाळ्या फोडत असताना आम्हाला त्यावेळेस भीती वाटली. पण नंतर आम्ही काय केलं, काना मागे टाकलं. मी यायचा जायचा, वाघ फिरवायचा, ऊसा पाणी लावून घरी जायचं परत. पण ह्या वर्षी मी थोडा मला आढळलंच, मी दर दिवस 2 माणसं संघ घेऊन यायचं. एक काठी 2 माणसं घेऊन यायचं, चाबक घेऊन यायचा. आणि वाघाचे दर दिवस मला पाऊल दिसायल्यामुळे मी घाबरायचा त्यावेळेस. आता एक वाघ पकडलाय, पण अजून काय? अजून 2 वाघ आहे. 2 वाघ आहेत. ठाकरे समाजाची माणसं सांगतात 2 वाघ आहेत. हो 2 वाघ आहेत. म्हणजे अजूनही वन विभागाने पिंजरा लावणं. हो, आम्ही धोंडीभाऊ शेटलाही सांगितलं, वन विभागाची माणसं होती त्यांनाही सांगितलंय. शेटला म्हणलं आपल्या इथं आज एक पिंजरा लागेल म्हणलो. ते शेट म्हणले आम्ही त्यांना कळवतो. शेटने सांगितलंय त्यांना. ते म्हणले आप पिंजरा घेऊन जातो, दुसरा एक पिंजरा आणून ठेवतो म्हणजे आम्ही. पण वन विभागाचं कामकाज चांगलं आहे. त्यांनी बिचाऱ्यांनी पिंजरा लावला, कोंबडी आणली, धान्य पाणी वगैरे ते सगळे करून व्यवस्थित जात होते ते. म्हणून तो त्यांना पकडण्यात यश भेटलं. वन विभागाकडे आता तुमची मागणी काय नाही? आमची एकच मागणी का आज एक पिंजरा त्यांनी लावा आणि ते 2 वाघ त्यांनी इथून न्यावं, म्हणजे आम्ही वाघ मुक्त होईल असं आमचं माझं तरी म्हणणं आहे. धन्यवाद साहेब. हो.